यावर्षी भीम जयंतीला डीजे हा वाजणार नाही। हो, आज अहिल्यानगर प्रशासनाने आम्हाला बोलून सांगितलं की उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार भीम जयंतीला डीजे हा वाजणार नाही आणि वाजला तरी तो एकदम कमी आवाजात वाजवावा लागेल। आम्ही परवानगी देऊ शकत नाही। ठीक आहे, आम्हाला मान्य आहे, सर्वोच्च न्यायालयाचा आणि उच्च न्यायालयाचा आदर करणे हे आमचं कर्तव्य आहे, कारण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारी लोक आहोत। आम्ही डीजे हा वाजवणार नाही। पण माझा प्रशासनाला आणि व्यवस्थेला एक थेट सवाल आहे, हे सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे जे नियम आहेत ते जयंतीसाठीच आहेत का? आणि त्याही विशेष भीम जयंती जवळ आली की या प्रशासनाला न्यायाचे नियम आठवतात का? कायदा हा सर्वांसाठी समान आहे ना? मग अंमलबजावणीत हा दुपटीपणा का? जर नियम कायद्याची एवढीच कडक अंमलबजावणी ही करायची असेल तर मला सांगा, अवैध धंदे आणि मटका, जो मटका आणि अवैध धंदे राजरोसपणे चालतात त्यावर कोणत्या न्यायालयाची परवानगी आहे? तिथे पोलिसांची भीती आणि नियम हे कुठे जातात? गुटखा आणि पान मसाला, राज्यात गुटख्यावर अधिकृत बंदी आहे, तरीही प्रत्येक टपरीवर गुटखा मिळतो। तेव्हा प्रशासनाला कायद्याची आठवण का येत नाही? दिवाळीत रात्रभर फटाके फोडले जातात। सर्वोच्च न्यायालयाने प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घातली आहे आणि वेळेची मर्यादाही दिली आहे। तेथे आवाजाची आणि प्रदूषणाची मोजमाप यंत्रे डेसिमल मीटर ही का लावली जात नाही? तेव्हा तुमचे कायदे आणि नियम कोणत्या सुट्टीत गेलेले असतात? आणि हा, प्रशासनाने गैरसमज आधीच काढून टाकावा की भीम जयंती म्हणजे फक्त डीजे आणि गोंधळ। भीम जयंतीला आम्ही आमची संस्कृती खूप चांगल्या प्रकारे जपतो। जयंतीच्या निमित्ताने आम्ही मॅरेथॉन आयोजित करतो, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेतो। आम्ही फक्त आवाज नाही करत, तर ढोल ताशांच्या गजरात हत्ती आणि उंटावरून शांततेत, शिस्तीत आणि दबदब्यात मिरवणूक काढतो। आम्ही महापुरुषांचे विचार या माध्यमातून समाजात रुजवतो। तरीही प्रशासनाचा डोळा हा फक्त आमच्या डीजेवर का? ज्या नियमांची तुम्ही आम्हाला भीती दाखवतायत ते नियम कधीचे आहेत? ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणि नियम 2000 साली लागू झाले। जुलै 2005 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत लाऊडस्पीकरवर बंदी घातली। हे नियम वर्षाचे 365 दिवस देशातल्या प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येक सणाला लागू आहेत। मग या कायद्याची फाईल फक्त 14 एप्रिलला टेबलवर का काढली जाते? मित्रांनो, भीम जयंती हा आमच्यासाठी केवळ एक उत्सव नाहीये, तो आमच्या उद्धाराचा आणि आमच्या अस्तित्वाचा आणि आमच्या स्वाभिमानाचा दिवस आहे। महामानवाच्या विचारांचा उत्सव आम्ही नक्की शांततेत आणि शिस्तीत हा साजरा करू। पण प्रशासनाने हे विसरू नये की आम्ही बाबासाहेबांचे लेकर आहोत। आम्हाला कायदा वाचताही येतो आणि जाब विचारताही येतं। तुम्ही भीम जयंतीला डीजे हा बंद करा, पण त्याबरोबर शहरातले मटके, गुटखा, नायलॉन मांजा, फटाक्याचे प्रदूषण, कायदा जर समान असेल तर न्यायही समान दिसला पाहिजे। अन्यथा हा केवळ आंबेडकरी समाजावर जाणीवपूर्वक केलेला अन्याय आहे आणि तो आम्ही खपून घेणार नाही।